वतेर हांवेंनी तो स्टेटमेंट आयकलो बाबूश मंचराजान तो स्टेटमेंट आनी कुमारजे मतदारसंघाचो आमदार राजेश फळदेसाय यांचो स्टेटमेंट आयकलो. आता त्यांचे तुम्ही दोघांचे स्टेटमेंट तर पळय जाल्यार ते दिशाभूल करणारे, म्हणजे वेगळ्या वेगळ्या दिशेन वेगळे स्टेटमेंट. आता तेजेर म्हजी प्रतिक्रिया दिवच्या पयलीं, म्हजो कमेंट दिवच्या पयलीं तुमी एक हो मुद्दाम व्हिडिओ आयकला. अंडर प्रोसेस आखो टेंडर. अरे बाबा तो स्क्रॅप केला आणि तो खंयचे घेऊन बसला ते. आता तो किती स्टेटमेंट दिता ते ताका खबर, म्हाका खबर ना. स्क्रॅप केला म्हाका खबर ना, पण आम्ही स्क्रॅप केलो तो ऑलरेडी. आम्ही स्क्रॅप करून तो ऑलरेडी गॅजेटान येयलो मरे. आनी खंयचो न्ही प्लांट मिनिस्टर खबर नासतना स्क्रॅप जाता कितें न्ही. मिनिस्टर सगळें खबर. ही तुम्ही ताजी राजेश फळदेसायची बायट तुम्ही आयकली. ही म्हाका दिसता जवळ जवळ 5 म्हयन्या पयलीं जेन्ना पावसाळी अधिवेशन चलतालें विधानसभेच्या संकुलान तेणी हो प्रेस बायट घेतलेली, प्रेस बायट दिल्या. तातूंत तो क्लियर कट म्हणटा की आपणेन आनी सीएमान बसून तो भायंगिणी गार्बेज ट्रिटमेंट प्लांट हो स्क्रॅप केलो आनी स्क्रॅप करून तो गॅझेटीचेर येयलो अशें ताणें क्लियर म्हटलेलें आसा. आता लोकां समोर प्रश्न आसा की पहिली गोष्ट म्हणजे राजेश फळदेसाय सीएमा बरोबर बसून दुसऱ्या मंत्र्यांची डिपार्टमेंटाची डिसिजन तो घेता, तो एक प्रश्न आसा. म्हणजे अशें राजकारण केन्ना पळोवना आमी की आमदार चीफ मिनिस्टरा बरोबर बसता आनी दुसऱ्या मंत्र्यांची डिसिजन आमदार घेता. हे पयलेच खेप आयकूंक येयला. तो एक प्रश्न आसा. दुसरो प्रश्न आसा की तो म्हणटा जर सपोज गॅझेटाचेर आयला, गॅझेट म्हणजे कितें ते लास्ट, म्हणजे एकदा गॅझेटाचेर आयलो म्हणजे प्रश्नाक पूर्ण विराम, हें साहजीक. सो गॅझेट खंय आसा आनी खंयच्या गॅझेटाचेर आयला की तूं ज्या वेळार एक जबाबदार लोकप्रतिनिधी ज्या वेळार स्टेटमेंट करता त्या स्टेटमेंटान कितें तरी तथ्य आसपाक जाय. आनी चीफ मिनिस्टराक कोट करता म्हणजे चीफ मिनिस्टरा बरोबर बसोन निर्णय घेतलो असो तेणी कोट केल्लें आहा. म्हणजे ते गॅझेट तर तुवें त्या वेळार दाखयल्लें. आजुनूय म्हणजे तुका आव्हान आसा की जशें तुवें बाबूश मंचराजाक जो तुमचोच बीजेपीचो मंत्री आहा ताका चॅलेंज दिल्या की थंय तो गार्बेज ट्रिटमेंट प्लांट आपूण येवचो ना. हांव तुका चॅलेंज दिना, हांव तुका आव्हान करता. म्हणजे आव्हान आहा तुका की ते गॅझेट लोकांक दाखोवचें. नाजाल्यार लोकांची दिशाभूल जाता. आतां सद्या परिस्थिती अशी आहा की लोकांनी कोणाचेर विश्वास दवरपाचो. आनी चीफ मिनिस्टराक ज्या वेळार कोट करता म्हाका दिसता राजेश फळदेसाय सपोज गॅझेट दाखोवंक शकना जाल्यार चीफ मिनिस्टराक उत्तर दिवपाची गरज आसा. कारण ताणें चीफ मिनिस्टराक कोट केल्लो आसा की आपूण चीफ मिनिस्टरा बरोबर बसून तेणी तो गार्बेज ट्रिटमेंट प्लांट स्क्रॅप केला हे ताणें स्वता स्टेटमेंट दिल्लो आहा. कारण हांव पळयता की आमी आतां गेली कित्येक वर्सां राजकारणांत आसल्या नंतर बाबूश मंचराज म्हाका दिसता त्या खात्याचो जबाबदार मंत्री आसा. म्हणजे ते वेस्ट मॅनेजमेंट खातेंच तेजे कडेन आहा. तो ज्या वेळार स्टेटमेंट करतलो तितून कितें तरी तथ्य आहा म्हणून तेणी स्टेटमेंट केला. तो जवळ जवळ म्हाका दिसता गेली 20-25 वर्सांनी राजकारणांत आसा. जवळ जवळ 4-5 वेळा निवडून येयल्लो आमदार आनी कित्येक वर्सां मंत्री. म्हाका दिसता तो ज्या वेळार स्टेटमेंट करतलो तो जबाबदारी घेवनूच स्टेटमेंट करतलो हें साहजीक दिसता. आमदार म्हाका दिसता हांगा लोकांची दिशाभूल करपाचो प्रयत्न करता. अरे एके वाटेन म्हणटा तूं स्क्रॅप केला, गॅझेटाचेर आयला, तूं गॅझेट लोकांक दाखय. इतकेच म्हजी मागणी आसा. गॅझेट लोकांक दाखयल्या नंतर ह्या प्रश्नाचेर पूर्ण विराम. नाजाल्यार चीफ मिनिस्टराक हेजेर स्पश्टीकरण दिवपाची गरज आसा. कारण तो तुजें नांव वापरता. म्हणजे तो चीफ मिनिस्टराक कोट करता आनी चीफ मिनिस्टराचें नांव वापरता. त्या खातीर चीफ मिनिस्टरान हेजेर स्पश्टीकरण दिवपाची गरज आसा. तो एक विशय जालो. आनी दुसरो विशय हांव गार्बेज ट्रिटमेंट प्लांटाचेर येता की गार्बेज ट्रिटमेंट प्लांट हो जवळ जवळ 2004च्यान हो विशय सुरू जालो. गार्बेज ट्रिटमेंट प्लांट जो भायंगिणी आतां चालू जावपाचो म्हणजे ते म्हणटा बाबूश मंचराज म्हणटा की म्हाका याद जाता की 20 वर्सां पयलीं लोक ज्या वेळार उठले त्या वाठारांतले, हांव म्हणटा की फक्त ओल्ड गोवाचेच न्ही सरावंडींग एरियेंतले जेन्ना लोक उठले सगळे सांत आंद्रे मतदारसंघ, मागीर सांताक्रूज मतदारसंघाचे लोक, मागीर कुमारजुव्यां मतदारसंघाचे लोक आनी ताज्या बरोबर हे तिनूय मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी त्या वेळार पांडुरंग मडकयकर आसलो, त्या वेळार स्वर्गीय विक्टोरिया मामी आसली फेर्नांडीस, त्या वेळार माजी आमदार हो आमचो सिल्वेरा आसलो. हे तिगूय आमदार मागीर जी कमिटी फॉर्म केली त्या कमिटीचो हांव कन्व्हेनर आसलो त्या वेळार. सो आमी बऱ्यापैकी एज्युकेशनां केली त्या वेळार. लोकांचो भरपूर प्रतिसाद मेळ्ळो. सगळ्या संपूर्ण वाठारांतले सामाजीक कार्यकर्ते लोक
हे सगळे एकी कडेन येवन आमी ह्या प्रकल्पाक 2004च्यान विरोध सुरू केल्लो आसा. आनी म्हाका याद जाता की आमी मोठी सभा हांगा बस स्टँडार कदंबा बस स्टँडार आमी जवळ जवळ 7-8 हजार लोकांची सभा घेतली. आनी त्या सभेक हे 3 आमदार आसले माझी. 7-8 हजार लोकांची उपस्थिती आसली. आनी ती सभा जाल्या नंतर आमकां काही जाणांक पुलीस हेडक्वॉर्टरान जवळ जवळ 3-4 वरां व्हरून बसयले. तातूंत हांवूय आसलो. सो प्रश्न हो गार्बेज ट्रिटमेंट प्लांटाचो अत्यंत गंभीर आसा. कारण गार्बेज ट्रिटमेंट प्लांट थंय येत जाल्यार तो त्या वाठारांतलो जो निसर्ग आहा तो पयलीं म्हणजे काबार जातलो. आज आमी पळयता की ओल्ड गोवा जी वयलो पठार आहा तो फास्टेस्ट डेव्हलपिंग पठार म्हणजे नेक्स्ट टू पेनजीम, नियरस्ट पॉयंट ऑफ पेनजीम तो आमचो कदंबा प्लॅटो. थंय आमचे त्या वाठारांत आमची युनेस्को रिकॉग्नायज हेरिटेज व्हॅल्यू सायट आसा. त्या वाठारांत आमचो गोंयचो सायब आहा. त्या गोंयच्या सायबाचें दर्शन घेवपाक हजारांनी भावीक दिसाक येता. तेज्या नंतर आमचें ब्रह्मपुरी म्हादेवाचें देवूळ आसा. त्या देवळान आमची पवित्र अशी तळी आसा.